नमस्कार शेतकरी बांधवांनो, मित्रांनो, पीक विमा योजनेच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी समोर आलेली आहे। मित्रांनो, ज्या शेतकरी कुटुंबातील मयत शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना आता एक मोठा दिलासा राज्य सरकारने दिलेला आहे। म्हणजेच सांगायचं असं की जे शेतकरी मृत झालेले आहेत, मयत झालेले आहेत, त्या मयत व्यक्तींच्या कुटुंबाला आता राज्य सरकार एक मोठा दिलासा देणार आहे। तो दिलासा कशा प्रकारचा आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला शेतकरी मित्रांनो, सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे। केंद्र सरकारने क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि पारदर्शक केली आहे। शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला विम्याची रक्कम मिळवण्यासाठी सरकारी कार्यालय आणि बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात, कागदी घोडे नाचवावे लागतात, तरीही शेतकऱ्यांच्या कुटुंबाला विम्याची रक्कम लवकर मिळत नाही, याविषयी मोठी ओरड होती। मान्सून सक्रिय होण्यापूर्वी आता याविषयीची प्रक्रिया सुटसुटीत करण्यात आली आहे। नियमात बदल देखील करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता यातील अडथळा सरकारने दूर केला आहे। नियमात मोठा बदल केला आहे। सरकारी बाबू या प्रक्रियेतून बाद करण्यात आले आहेत। पीडित कुटुंबाला कोणताही मानसिक त्रास होऊ नये आणि विमा योजनेची रक्कम मिळावी यासाठी प्रक्रिया सोपी केली जात आहे। या नवीन व्यवस्थेत केवळ पेंडिंग क्लेमचा निपटारा आता झटपट होईल। विम्याचा दावा झटपट निकाली लागणार असल्याने मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला लवकरच आर्थिक मदत होईल। मित्रांनो, जुन्या पद्धतीत मयत शेतकऱ्यांच्या उत्तराधिकारी वारसदाराची पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वर्षेही निघून जात होते। कागदपत्रे वेळेत दाखल केल्यावरही पुढील प्रक्रियेसाठी मोठा वेळ लागत होता। नवीन नियमानुसार आता वारसदाराच्या पडताळणीची प्रक्रिया डिजिटल करण्यात आली आहे। ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे, त्यामुळे वेळखाऊ प्रक्रियेला लगाम लागला आहे। विमा अर्ज भरताना वारसदाराची माहिती, त्याची कागदपत्रे, आधार कार्ड आणि इतर माहिती तसेच बँक खात्याची सविस्तर माहितीचा लागलीच पडताळा करण्यात येणार आहे। जर वारसदाराची माहितीचा पडताळा करण्यात अडचण येत असल्यास स्थानिक महसूल अधिकाऱ्याच्या मदतीने ही प्रक्रिया पुन्हा झटपट पूर्ण होईल। यामुळे सतत कागदपत्रांची मागणी करण्यात येणार आहे। या आधुनिक आणि डिजिटल पद्धतीमुळे क्लेम पास करून देण्यासाठीच्या दलालांची मध्यस्थी राहणार नाही। कागदपत्रे अपडेट केल्यावर विमा रक्कम थेट मयत शेतकऱ्यांच्या वारसदाराच्या बँक खात्यात जमा होईल। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT पद्धतीने ही रक्कम जमा होईल। आधार कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाईन जमा केल्यावर लगेचच पुढील प्रक्रिया पूर्ण होईल।